नाहीतर याचे परिणाम चांगले नाही होणार. किल्ल्यात देतोस की नाही ते सांग लवकर. थांबा, कशाला मारता मामाजीला? जरा काहीतरी मनात विचार करा. मायबाप तेव्हा प्रमाणे असते ना, त्याला मारायचे असते, विचार करावा लागते. आले दिवसाने माझा टापू हलवायला. बाप लेगाचा तू कशाला आलीस बीच मध्ये? समजत आहे का दोघांच्या मागण्यामध्ये? अरे किशोर, कशाला मारतोस रे त्या बिचारीला? अरे काय केलं त्या बिचारीनं? अहो देऊन टाका ह्या सर्व किल्ल्या याला. सांग म्हाताऱ्या थेरड्या देतोस की नाही चाव्या? नाहीतर याचा वाईट परिणाम होईल. नाहीतर तुझा गळा दाबून जास्त मारून टाकेल. देऊन टाका हो किल्ल्या. काहीतरी ते याला करू द्या. या घरामध्ये आपल्याला मार खाण्यापेक्षा काय करायचं ते करू दे याला. किशोर पोरा, अरे या सर्व किल्ल्या तुझ्यावर सोपवतो रे. आणि किशोर पोरा, लक्षात ठेव. अरे मी तुझ्या जवळ किल्ल्या देतो, पण किशोर अरे आम्हाला रोजचा थोडा एवढा अन्न दे रे. मध्ये झालं अरे काहीतरी हे सर्व जिंदगी तुला सांभाळायची आहे. म्हाताऱ्या भोकण्या, जिंदगी मी सांभाळणार आहे. तू दोन्ही डोळ्याने आंधळा जिंदगी तू करणार आहेस का? भोकण्याला जगाले काय ग? एवढा त्यांचा फुलका असेल ना, जास्त माझ्या विरोधात जातेस काय?
पुढचा मार्ग बरोबर दिसत नाही मामाजी. वंदना पोरी, वंदना पोरी, अगं मुलगा आमच्याशी कसाही वागला तरी चालेल, पण तू तरी आमच्याकडे कानाडोळा करू नको तुझ्या पोरी. अगं अगं आता मुलगा तर तो चांगला गेला, पण हे तू सारी जिंदगी तुझ्यावर आहे पोरी. अगं तू या घरची लक्ष्मी आहेस पोरी, लक्ष्मी. पोरी तू आमचा सांभाळ कर आता.